श्री स्वामी समर्थ. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक विशाल सर. तर बघा, 12वी फिजिक्स पेपर कसा असेल, त्याच्यातले IMP प्रश्न कुठले असतील या संदर्भात हा व्हिडिओ आपण बनवत आहोत. याआधी चॅनलला नवीन असताल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की प्रेस करा. या ठिकाणी तुम्हाला 10वी 12वी बोर्डाचे ऑनलाईन लेक्चर IMP प्रश्न भेटणार आहेत. फिजिक्सचा पेपर असल्यामुळे भरपूर मुलांना टेन्शन आलेलं आहे. मंगळवारी हा पेपर होणार आहे, तर याची पूर्ण काळजी करू नका. व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत बघा. याच्यात भरपूर IMP तुम्हाला प्रश्न भेटतील, त्याचप्रमाणे थोडंसं प्रोत्साहन भेटेल. तर बघा, व्हिडिओच्या खाली एक लिंक दिलेली आहे, त्याच्यावर क्लिक करा. त्या ठिकाणी तुम्हाला 12वी बोर्डाचे फिजिक्सचे IMP PDF स्वरूपात भेटतील. त्याचप्रमाणे कॉमर्स जर तुम्ही असताल, कॉमर्सचे OCM भेटतील, OCMचे, आणि आर्ट्सचं जे असेल विद्यार्थी तर त्याला राज्यसत्तावेचे IMP देखील प्रश्न भेटतील. लिंक ओपन नसेल होत तर डायरेक्टली तुम्ही प्ले स्टोअरला नाना फाउंडेशन सर्च करा. आता याच्यामध्ये जे कंटेंट आहे ते कशा प्रकारचं आहे, जसं तुम्ही एखादा कोर्स हा परचेस केला, हा कोर्स फक्त 99 रुपयांसाठी आहे. हा कोर्स जर तुम्ही परचेस केला तर यामध्ये अशा प्रकारचं कंटेंट तुम्हाला भेटेल. हे भरपूर रिसर्च करून वगैरे IMP प्रश्न प्रत्येक टॉपिक वाईज बघितले गेलेले आहेत आणि 15-16 वर्षाचा जो मला काय अनुभव आहे त्याच्यावरून मी IMP प्रश्न बनवलेले आहेत. मुलांचे अभिप्राय देखील भरपूर चांगले येत आहेत. भरपूर जे आपण हिंदी मराठीचे IMP प्रश्न दिले ते इंग्लिशचे ते प्रश्न बऱ्यापैकी बोर्डाच्या प्रश्नपत्रिकेत आले होते. तुम्ही व्हॉट्सअपला बघू शकता, अभिप्राय मी पाठवलेले आहेत, टेलिग्रामला देखील पाठवलेले आहेत. तर मुलांचा फीडबॅक येणं हीच आपल्या शिक्षकाची गुरुदक्षिणा असते, किंवा त्यांना काहीतरी कंटेंट आवडलं त्यामुळेच ते फीडबॅक देत आहेत. तुम्ही आत्ताच हा कोर्स परचेस करा फटाफट. तर आपण महत्त्वाच्या मुद्द्याकडे येऊत. 12वीची जी फिजिक्सची क्वेश्चन पेपर असणार आहे त्याच्यामध्ये जवळपास तुम्हाला पार्ट 1 पार्ट 2 एकत्रच असणार आहे. त्याच्यात जवळपास 4 सेक्शन आहेत, सेक्शन A, सेक्शन B, सेक्शन C आणि सेक्शन D. या प्रश्नांना कशा प्रकारे सोडवायचे याची पूर्ण माहिती आपण या व्हिडिओत घेणार आहोत. तर चॅनलवर नवीन असताल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की प्रेस करा. या ठिकाणी तुम्हाला प्रश्नपत्रिकेत अशा प्रकारच्या काही बेसिक गोष्टी दिलेल्या असतील, जसं या व्हॅल्यू दिलेल्या आहेत, याची सर्वांनी माहिती घ्यावी. सेक्शन A कशा प्रकारे सोडवायचा हा तुम्हाला 70 पैकी 10 मार्कांचा आहे. हा भरपूर इम्पॉर्टंट फेस आहे. इथे जर तुम्ही चुकलात, स्टेप वगैरे काही नसतं, अचूक उत्तर म्हणजेच 1 मार्क असतो. तर याच्यासाठी कुठले IMP प्रश्न आहेत ते मी PDF पोस्ट केलेले आहेत, त्याच्यात तुम्ही बघू शकतात. तर कसं सोडवायचा याची माहिती आपण बघूयात. तर सेक्शन A मध्ये बघा, जो पहिला प्रश्न दिलेला आहे, द फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स इज कॉन्सर्न विथ द कॉन्झर्वेशन ऑफ डॅश डॅश असं तुम्हाला विचारलेलं आहे. तर याचं जे करेक्ट उत्तर आहे ते तुम्हाला माहिती आहे, एनर्जी आहे. आता बरेच मुलं ज्यावेळेस उत्तरपत्रिकेमध्ये उत्तर लिहितात त्यावेळेस तर डायरेक्ट B लिहितात किंवा एनर्जी लिहितात, असं लिहितात. त्याच्यामुळे त्यांचा मार्क हा कापला जाऊ शकतो. त्यामुळे हा 1 मार्क देखील भरपूर महत्त्वाचा आहे. थेंबे थेंबे तळे साचे. त्याच्यामुळे तुम्हाला काय करायचं आहे, जे पण ऑब्जेक्टिव्ह टाईप प्रश्न असतात त्याच्यात पूर्ण जी स्टेटमेंट आहे ती लिहायची, नंतर उत्तर कंटिन्यू करायचं आहे. आणि त्या उत्तरला तुम्ही एकतर बॉक्स करा किंवा हायलाईट करा पेन्सिलने. आणि रिसेंटलीच बोर्डाचा नवीन नियम आलेला आहे की पेन्सिल किंवा पेन जरी वापरला तरी तुम्हाला ते मार्क भेटणार आहेत ॲक्टिव्हिटी बेसमध्ये. दुसरा जो प्रश्न आपल्याला इथे दिलेला आहे, त्या दुसऱ्या प्रश्नात आपल्याला विचारलं, द ॲव्हरेज व्हॅल्यू ऑफ अल्टरनेटिंग करंट ओव्हर अ फुल सायकल इज ऑलवेज डॅश डॅश डॅश. आता ही बोर्डाची फिजिक्सची प्रश्नपत्रिका मी तुम्हाला दाखवतोय की कशा प्रकारे सोडवली जात आहे. तर याचं राईट आन्सर जे आहे 0, ऑप्शन नंबर A, हे पण तुम्हाला फुल आन्सरमध्ये लिहायचं आहे. तर बघता बघता 1 सेकंड लागतो, लाईक करा. भरपूर विद्यार्थी लाईक करतायत, धन्यवाद. त्याचप्रमाणे काही अडचण असेल तर नक्की तुम्ही मला कमेंट करा. पुढे बघा, द अँगल ॲट विच मॅक्झिमम टॉर्क इज एक्सटेंडेड बाय द एक्सटर्नल युनिफॉर्म इलेक्ट्रिकल फील्ड ऑन द इलेक्ट्रिकल डायपोल इज डॅश डॅश. तर आता तुम्हाला माहिती आहे की जी कंडिशन आहे, आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे, याच्यामध्ये आता फॉर्म्युला अप्लाय करावा लागेल. R इज इक्वल टू PE साइन थिटा. तर याची मॅक्झिमम कंडिशन कधी असते, तर याचं कंडिशन जी मॅक्झिमम असते ती जेव्हा R इज इक्वल टू P डॅश E. तर मग हा कधी होईल, ज्यावेळेस साइन थिटाची किंमत ही 1 असली पाहिजे. मग आता थिटाच्या व्हॅल्यू तुम्हाला पाठ पाहिजेत, थिटा 0, थिटा 30, 45, 60, 90. तर तुम्हाला माहिती आहे थिटा जेव्हा 90 असतो साइन, त्यावेळेस त्याची व्हॅल्यू किती असते, 1. मग आपण इथे साइन थिटा
हा 90 केला तर साईन 90 किती होईल 1. मग हे दोघं व्हॅल्यू मॅच होतील म्हणजे आर इज इक्वल टू फायनल इक्वेशन येईल आपल्याला पीई. तर मग याचं करेक्ट जे आन्सर आहे ते 90 डिग्री आहे. तर अशा प्रकारे थोडंसं ॲनालाइज करून तुम्हाला काही करायची नाही आहे, कारण हे अचूक उत्तर असतीलच तुम्हाला मार्क भेटणार आहेत, हे लक्षात ठेवा. त्यानंतर पुढचा जो प्रश्न दिलेला आहे, द प्रॉपर्टी ऑफ लाईट विच डज नॉट चेंज वेन इट ट्रॅव्हल्स फ्रॉम वन मीडियम टू अनदर इज कॉल्ड ॲज डॅश डॅश. तर याचं जे उत्तर आहे करेक्ट ते आहे फ्रिक्वेन्सी. हे पण पूर्ण वाक्यात तुम्हाला लिहायचं आहे. तरी काही अडचण असेल कमेंट करा आणि व्हिडिओच्या खाली लिंक दिलेली आहे, तो कोर्स नक्की परचेस करा. त्याच्यामध्ये तुम्हाला भरपूर IMP PDF फाईल भेटतील. नंतर तुम्हाला वाटायला नको की आपण कोर्स घेतला नाही, आपल्याला भरपूर सारे प्रश्न त्याच्यात आले असते. पछतावा होण्याचे पहिले तुम्ही ते घेऊन टाका कोर्स. त्याच्यात भरपूर तुम्हाला फायदेशीर इम्पॉर्टंट प्रश्न भेटतील. OCM असेल, आर्ट्स कॉमर्स सायन्स तिन्ही 10वी असतील, सगळ्यांसाठी तो कोर्स आहे. पुढचा जो प्रश्न आहे बघा, द रूट ऑफ मीन स्क्वेअर स्पीड ऑफ द मॉलिक्युल्स ऑफ गॅस इज अ प्रोपोर्शनल टू. हा रूट 2 हे पाठच करून ठेवायचं आहे. त्यानंतर दिलेलं इथे द युनिट ऑफ WPM-2 इज इक्वल टू. याचं जे आहे उत्तर जे आहे ते टेस्ला आहे, हे लक्षात ठेवा. हेच भरपूर सारे प्रश्न आपल्याला सोडवायचे आहेत. तर ही सर्व प्रश्नपत्रिका मी तुम्हाला सांगणार आहे, थोडे थोडे प्रश्न प्रत्येकातले, की हे कशा प्रकारे सोडवले जाऊ शकतात. त्यानंतर आपण दुसऱ्या प्रश्नाकडे वळूयात. दुसऱ्या प्रश्नामध्ये पहिला प्रश्न आहे, डिफाइन द पोटेन्शियल ग्रेडियंट ऑफ द पोटेन्शियोमीटर वायर. त्याचं उत्तर आहे पोटेन्शियल डिफरन्स पर युनिट लेंथ इज कॉल्ड एज द पोटेन्शियल ग्रेडियंट. एका वाक्यात उत्तर आहेत. नंतर पुढचा जो क्वेश्चन आहे, स्टेट द फॉर्म्युला ऑफ क्रिटिकल वेलोसिटी रेनॉल्ड्स नंबर. याच्यात आपल्याला माहिती आहे की त्याचा जो फॉर्म्युला आहे VC इज इक्वल टू RN अपॉन P आणि हा D. हा फॉर्म्युला तुम्हाला लिहायचा आहे. सोपे सोपे प्रश्न आहेत, पण ते कुठले येणार आहेत हे आपल्याला माहीत नाही आहेत. त्यानंतर असे भरपूर काही, जसं इथे आणखीन एक क्वेश्चन आहे, राईट द डिफरन्शियल इक्वेशन ऑफ SHM. तर याचं उत्तर जे आहे D स्क्वेअर थीटा अपॉन DT स्क्वेअर प्लस ओमेगा स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 0. आणि याच्यानंतर तुम्हाला याचं मेन्शन देखील करायचं आहे की C हा काय असतो. C हा टॉर्शनल कॉन्स्टंट असतो. W ओमेगा जो आहे तो ओमेगा स्क्वेअर इज इक्वल टू C अपॉन 1 असतो. त्यानंतर पुढे आणखीन काही प्रश्न आपल्याला दिलेले आहेत, ते पण आपण बघूयात वन बाय वन. सर्व प्रश्न मी तुम्हाला सोडवून दाखवणार आहे. तर बघता बघता एक सेकंड लागतो, लाईक करा. जसं आणखीन इथे एक इक्वेशन आलेलं आहे बघा, राईट द बुलियन एक्सप्रेशन. तर याचं जे उत्तर आहे ते y इज इक्वल टू A प्लस B इज इक्वल टू A डॉट B बार प्लस A बार डॉट B बार. हे अशा प्रकारचे तुम्हाला उत्तरं सोडवायचे आहेत. असे सर्व प्रश्न सोडवलेले आहेत आपल्याकडे. तर याचे पूर्ण तुम्हाला IMP प्रश्न वगैरे पाहिजे असतील तर व्हिडिओच्या खाली लिंक आहे, घाबरू नका. जेवढा होईल तेवढा अभ्यास करा आणि जास्तीत जास्त अभ्यास करण्याचा प्रयत्न करा. मंगळवार तुम्हाला टाइम भरपूर आहे. आता तरी तुम्ही सुरुवात केली IMP प्रश्न वगैरे घेऊन, बोर्डाच्या ज्या प्रश्नपत्रिका आहेत त्याच्यामधले प्रश्न रेफर करा. जसे मी PDF बनवले त्याच्यातले रेफर करा, नक्की तुम्हाला चांगले मार्क भेटतील. तर आपण वळूयात क्वेश्चन नंबर 3 मध्ये. तर याच्यातले 8 प्रश्न तुम्हाला सोडवायचे आहेत 16 मार्काला. जवळपास तुम्हाला या प्रश्नामध्ये जवळपास 14 प्रश्न दिलेले आहेत. तर 14 मधून तुम्हाला कोणतेही 8 सोडवायचे आहेत, म्हणजे ऑप्शन सोबत हे 6 प्रश्न आहेत. त्यामुळे तुम्हाला न्यूमेरिकल सोडवायचं असेल तर न्यूमेरिकल पण सोडवू शकतात. या ठिकाणी 2-3 न्यूमेरिकल आलेले आहेत, पण न्यूमेरिकल सोडवलं तरी थेरॉटिकल प्रश्न अटेंड करावा सर्व मुलांनी, असं माझं एक मत आहे तुम्हाला. कारण न्यूमेरिकलमध्ये काही थोडंसं चुकीचं वगैरे झालं तर थेरॉटिकलमध्ये मार्क कव्हर होतील. किंवा एखादा प्रश्न आपण सोडवला तर आपल्याला माहित असतं की हा बरोबर किती आहे, चूक किती आहे, तर ते ऑप्शन पण थोडे 1-2 पर्याय त्याला सोडून ठेवावेत. सर्वच नका सोडू, वेळ नाही आहे एवढा, पण बॅकअपसाठी 2-3 प्रश्न, 2-1 तरी प्रश्न तुम्ही सोडवा. त्यानंतर इथे सी सेक्शनमध्ये 24 मार्क आहेत. 8 प्रश्न आपल्याला सोडवायचे आहेत, म्हणजे प्रत्येकी 3 गुणांसाठी 1 प्रश्न आहे. याच्यात तुम्हाला काही डेरिव्हेशन असतील, नीट डायग्राम दिलेला आहे तुम्हाला. त्यानंतर व्याख्या आहेत,
याच्यामध्ये पण मी तेच तुम्हाला डेरिव्हेशन सोडवताना तुम्हाला आकृती कंपल्सरी काढायची आहे आणि त्यानंतरच त्याला एक्सप्लेन करायचं आहे, हे लक्षात ठेवा. तर हे काही बेसिक प्रश्न आहेत ते तुम्हाला मी दाखवतो, इथे दिसत असतील. कारण सर्व प्रश्नपत्रिका सोडवणं हे काय शक्य नाहीये. त्याचे उत्तर वगैरे भरपूर मोठे आहेत, हे डिराइव्ह करावे लागतात, त्यामुळे ते सांगून जमणार नाहीत आपल्याला. त्यानंतर सेक्शन डी हा पण एक महत्त्वाचा एक प्रश्न आहे. याच्यामध्ये जवळपास तुम्हाला 3 प्रश्न सोडवायचे आहेत 12 मार्कांसाठी. 4 त्रिक 12, 4 मार्कांसाठी हा एक प्रश्न आहे आणि याच्यात तुम्हाला जवळ ऑप्शन सोबत म्हणजे 5 प्रश्न आहेत, म्हणजे 5 पैकी तुम्हाला 3 कुठलेही सोडवायचेच आहेत. त्यामुळे हा सेक्शन पण एक महत्त्वाचा सेक्शन आहे. याच्यात कुठले कुठले प्रश्न आहेत बघा, ते पण मी IMP प्रश्न दिलेले आहेत, ते तुम्ही बघा. रेक्टिफायरची डायग्राम तुम्हाला काढावीच लागेल, रेक्टिफायरला एक्सप्लेन करावं लागेल. रेक्टिफायर काय असतो, कशा प्रकारे असतो. त्यानंतर इथं दिलेलं आहे नीट अँड क्लीन डायग्राम ऑफ द कॉईल टाईप मुव्हिंग गॅल्व्हनोमीटर. म्हणजे हे काय जे बेसिक प्रश्न आहेत हे विचारले जातात. आता रेक्टिफायर काय असतो, अ डिव्हाइस विच कन्वर्ट्स AC करंट इंटू दी DC करंट इज नोन ॲज द रेक्टिफायर. व्याख्या लिहायचं, हाफ वेव्ह रेक्टिफायर डायग्राम करायचं, त्याला एक्सप्लेन करायचं आणि डेरिव्हेशन ज्यावेळेस तुम्ही पाठ करताल त्यावेळेस डायग्रामनुसारच तुम्ही त्या उत्तराला तयार करा. रट्टाफिकेशन करू नका. ज्यावेळेस तुम्ही डायग्राम काढताल त्या डायग्रामला समजून तुम्ही उत्तर लिहिण्याचा प्रयत्न करा. कारण मग काय होतं, आपण जर रट्टाफिकेशन केलं असेल आणि एखादा शब्द जर आपण विसरलो तर त्याच्यामध्ये आपल्याला सगळं उत्तर आपण विसरून जातो. त्यामुळे डायग्राम जी काही बनवताल ना तुम्ही, त्या डायग्रामनुसार तुमचं उत्तर मॅच करा. म्हणजे जरी तुम्ही काही शब्द विसरला असताल तर डायग्रामला बघून तुम्ही एक्सप्लेन करू शकता. आणि स्पेलिंग मिस्टेक्स करू नका. स्पेलिंग मिस्टेक्स पण याच्यात बघितले जातात, त्यामुळे काही जे महत्त्वाचे शब्द असतात त्याच्यामध्ये स्पेलिंग मिस्टेक करू नका. जी मराठी मीडियमची मुलं ज्यावेळेस सायन्सला जातात त्यावेळेस त्यांच्याकडून या गोष्टी होतात. काय अवघड जे शब्द असतात त्यांना तुम्ही एका पेजवर लिहून त्याला पाठांतर करण्याचा प्रयत्न करा. हे तुम्हाला मी बेसिक काही गोष्टी सांगतोय. तर काही स्ट्रेस घेऊ नका. तुम्हाला व्हिडिओच्या खाली लिंक दिलेली आहे. फिजिक्स बोर्डचे जे पण IMP प्रश्न आतापर्यंत आलेले आहेत त्याचा ॲनालाइज अभ्यास केलेला आहे. 15-16 वर्षाचा मला अनुभव आहे. मी स्वतः देखील सायन्समध्ये शिकलेलो आहे. CETमध्ये देखील मला चांगला स्कोर होता. तर ते प्रश्न सर्व IMP मी बनवलेले आहेत. तुम्ही नक्की नाना फाउंडेशन ॲप प्ले स्टोअरला डाउनलोड करा आणि ते तुम्ही लिंक ओपन जरी केली तरी तुम्हाला तिथे दिसेल. पण तिथे तुम्हाला 2 दिसतील कोर्स, एक व्हिडिओ आहे आणि एक PDF. तर तुम्हाला जो पाहिजे तुम्ही तो घेऊ शकता. फक्त ₹99 लागतील. तर फटाफट परचेस करा. काही अडचण असेल तर कमेंट करा. आमच्या WhatsApp ग्रुपला देखील जॉईन करून तुम्ही मला विचारू शकता. तर आता पुढचं जे आपण व्हिडिओ बनवणार आहेत तर तुम्ही काय अडचण असेल, कुठल्या बेसिक प्रश्नावर बनवायचं असेल, न्यूमेरिकल वगैरे कुठले येणार आहेत तर मला कमेंट नक्की करा. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा. परत भेटूयात एका नवीन अपडेट्स सोबत. ओके, ठीक आहे. थँक्यू. स्वामी समर्थ.